आज नूतनच्या मैत्रिणी भिशीसाठी तिच्या घरी येणार होत्या. त्यामुळे सकाळपासूनच तिची तयारी सुरू होती. नूतनचे सासू सासरे जेव्हा हॉलमध्ये चहा घेण्यासाठी आले तेव्हा मुलगा पंकज त्यांना बोलतो की तुम्ही असं सारखं सारखं हॉलमध्ये येऊन बसत जाऊ नका. तुम्ही तुमच्या रूममध्येच का बसत नाही? आणि तुम्हाला काही हवं असेल तर कांता मावशींना सांगायचं ना, त्यांच्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. उगाच प्रत्येक गोष्टीसाठी हॉलमध्ये यायची काय गरज आहे? मुलाचे असे बोलणे ऐकून वडिलांना खूप वाईट वाटतं. ते बोलतात, अरे त्याच एकाच रूममध्ये 24 तास राहून राहून कंटाळा आला आहे. थोडं घरामध्ये इकडे तिकडं केलं की बरं वाटतं आम्हाला. पण तुला काय अडचण होते आमची? अहो बाबा, तसं नाही. आज नूतनची भिशी आहे, तिच्या मैत्रिणी येणार आहेत. तर तुम्ही दोघं असं हॉलमध्येच बसून राहणार तर ते बरं वाटत नाही. त्यापेक्षा तुमचा आता नाश्ता झाला असेल तर तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन बसा. पंकज, आम्हालाही कळतंच की कोणासमोर काय बोलायचं, कसं वागायचं. पण तू तर जरा जास्तच काळजी घेत आहेस. एकतर तू आम्हाला कुठे बाहेर देखील जाऊ देत नाहीस आणि आता आम्ही घराबाहेर कुठं बसायचं कुठे नाही यावर पण बंधन घालणार आहेस का? कोणतं बंधन बाबा? इथे तर तुम्ही मस्त आरामात राहतात. खाणं पिणं देखील तुमचं व्यवस्थित आहे. कोणत्याच गोष्टीची कमी नाही. मग कशाला हवेत या वयात जास्त अपेक्षा? वा पंकज, फारच बोलायला लागला आहेस. आणि काय चांगलं खाणं पिणं सुरू आहे आमचं? तेच तेच आळणी जेवण खाऊन कंटाळा आला आहे आम्हाला. आमचं वय झालं आहे म्हणजे काय आम्ही चांगलं जेवण जेवायचंच नाही का? आता तू आमच्या जेवणावरही बंधने घालत आहेस का? बाबा, या वयात जिभेवर ताबा हवाच की. जास्त तेलकट आणि काहीही खाल्लं तर तुमचीच तब्येत बिघडेल आणि मग उगाच डॉक्टरांकडे जावं लागेल आणि त्यानंतर जो खर्च होईल तो वेगळाच. त्यापेक्षा तुम्हीच स्वतःची काळजी घेऊन राहिलात तर बरं होईल नाही का? आणि हे काय तुमचं वय आहे का बाहेर फिरायला जाण्याचं, चमचमीत खाण्याचं? त्यापेक्षा जे काही चांगलं मिळत आहे तेच चुपचाप खाऊन घ्यायचं. मुलाचे असे निष्ठुर बोलणे ऐकून आईच्या डोळ्यात पाणी येतं. त्या आपल्या साडीच्या पदराने डोळे पुसत असतात. तेव्हा त्यांच्या पतीचे लक्ष त्यांच्याकडे जाते. ते रागातच आपल्या पत्नीवर ओरडत बोलतात, तुला काय झालं आहे रडायला? मी बोलत आहे ना त्याच्याशी. एकतर एकाच रूममध्ये राहून कंटाळा येतो म्हणून तुला इथे घेऊन आलो, जेणेकरून तुला बरं वाटेल. तू TV पाहशील, त्यामुळे तुझा विरंगुळा होईल. पण आता तुलाच रडायला येते आणि तू तर कधी काही लेकाला बोलतच नाहीस. सर्व काही सहन करत राहतेस. पण मी सहन करणार नाही. मला अशा गोष्टी पटत नाहीत. आणि इतके दिवस तू बोललीस म्हणून मी गप्प होतो. पण आता सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे. अहो, तसं नाही. आता आपलं वय झालं आहे तर कशाला हवेत नसते हाट? कशासाठी त्यांच्याशी वाद घालत आहात? आपले दिवस किती राहिलेत? त्यापेक्षा थोडं मुलांच्या कलेने घ्या की. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या ना, म्हणजे तेही खुश राहतील. पत्नीचे असे बोलणे ऐकून पंकजचे वडील अजूनच चिडले आणि बोलू लागले, हे बघ, तुला तुझ्या मुलाच्या मर्जीने वागायचं असेल तर वाग. दिवसभर एकाच रूममध्ये बसून राहा. स्वतःचा विचार करू नकोस. पण मला असं वागता येणार नाही. मी नाही राहू शकत माझ्याच घरात एका कैद्यासारखं. कोठे जाण्या येण्यावर माझ्यावर कोण निर्बंध लादू शकत नाही, समजलं का? तुझी बायको आम्हाला कसं आणि काय जेवण देते ते आम्ही पाहतच आहोत. त्या दिवशी तुझ्या आईची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे तिला उठता देखील येत नव्हतं. म्हणून तिने नूतनला कामात एक दिवस मदत केली नाही. तर लगेच नूतन बोलू लागली की फुकटचे बसून खातात, काम करायला नको. म्हणून तब्येत बिघडण्याचे नाटक करतात. आता मला सांग, तुझी आई हे कशासाठी करेल? आता मी जिवंत असताना माझ्याच समोर तुम्ही तिच्यासोबत असं वागत आहात तर माझ्या पश्चात तुम्ही तिच्यासोबत काय कराल कोणास ठाऊक. म्हणूनच मला सतत काळजी लागून राहिलेली असते.
पंकज बोलतो, बाबा हे तुम्ही काय बोलताय? आम्ही तुमच्यावर अन्याय करत असल्यासारखं काय बोलत आहात? मी फक्त काही वेळासाठी तुम्हाला आतमध्ये बसण्यास सांगत आहे. त्यावरून तुम्ही इतकं का रागावत आहात? आणि कामाच्या व्यापाने नूतन चुकून बोलून गेली असेल. नूतनही हॉलमध्ये येत बोलू लागली की तुमचे सर्व तर मीच करत असते, पण तरी देखील तुम्हाला त्याची जाणीवच नाही. वरून माझ्याचबद्दल पंकज यांना भडकवत आहात, जेणेकरून आमच्यामध्ये भांडणे होतील. पंकजचे वडील पुढे काही बोलणार इतक्यात आईने घरात पुन्हा वादविवाद नको म्हणून त्यांना कसंबसं समजावून आतमध्ये घेऊन गेली. आता घरात एकदम शांतता पसरलेली होती. काही वेळाने नूतनच्या मैत्रिणी घरी आल्या. त्यांचे स्वागत नूतनने छान केले. त्यांच्या गप्पा गोष्टी, मस्त नाश्ता झाला. त्यांची भिशी हसत खेळत पूर्ण झाली. काही वेळाने सर्व मैत्रिणी आपापल्या घरी निघून गेल्या. असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी दुपारच्या वेळेस पंकजच्या वडिलांनी वकिलांना बोलावून घेतलं. तेव्हा नूतनही घरीच होती. वडिलांनी सांगितलं की काही वेळातच वकील मला भेटायला येणार आहेत. मला त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तर तू काही वेळ रूममध्ये बसून राहा. ते गेल्याशिवाय बाहेर येऊ नकोस. सुरुवातीला नूतनने जाण्यास नकारच दिला, पण मग वडिलांनी सांगितलं, आम्ही तुझ्या मैत्रिणी आल्या की रूमबाहेर येतो का? तर तू ही आम्हाला कोणी भेटायला आलेलं असताना रूममध्येच तुला बसावं लागेल. यावर नूतनने फार काही वाद घातला नाही, कारण वकील कशासाठी येणार आहेत याची मनात कुठेतरी भीती तिच्या होती, म्हणून ती गपचूप रूममध्ये निघून गेली. काही वेळातच वकील आले आणि वडिलांसोबत हॉलमध्ये बसून चर्चा करू लागले आणि मग काही वेळाने ते निघून गेले. नंतर नूतन सासऱ्यांना विचारू लागली की वकील कशासाठी आले होते, पण त्यांनी कोणतंच उत्तर दिलं नाही. संध्याकाळी पंकज घरी आला तेव्हा नूतनने वकिलांबाबत त्याला देखील सांगितलं. ते ऐकून तो वडिलांशी बोलण्यास गेला. बाबा, दुपारी वकील कशासाठी आले होते? प्रॉपर्टीचं काही काम होतं. ती कोणाच्या नावावर करायची नाही ते ठरवलं आहे, असं बाबा बोलले. प्रॉपर्टी? बाबा, मी तुमचा तर एकुलता एक मुलगा आहे, तर सर्व प्रॉपर्टी माझ्याच नावावर होईल ना? बाबा बोलतात, नाही, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. ही प्रॉपर्टी माझी आहे, त्यामुळे ती कोणाला द्यायची व कोणाला नाही हे मी ठरवणार. आणि तू आमच्यासोबत व्यवस्थित राहिला असतास, आमची तू काळजी घेतली असती, प्रेमाने आपुलकीने आमच्याशी वागला असतास, तर नक्कीच ही सर्व प्रॉपर्टी तुझीच झाली असती. पण आता बघू कसं काय होते ते. हे ऐकून नूतन व पंकजला धक्काच बसला. त्या क्षणापासूनच त्या दोघांच्याही वागण्यात फार मोठा बदल झाला. संध्याकाळी नूतनने सर्वांसाठी चांगला छान स्वयंपाक केला. सर्वात आधी गरम गरम जेवण तिने सासून सासऱ्यांसाठी घेऊन गेली. आई बाबा, हे बघा, मी तुमच्यासाठी गरम गरम जेवण घेऊन आले आहे. जेवण तुमच्या आवडीचेच आहे आणि आता रोजच असं छान जेवण तुम्हाला मिळेल. असा चेहरा पाडून बसू नका. जे काय झालं ते विसरून जा. आता यापुढे तुम्हाला रोज असं छान चांगलं गरम जेवण मिळेल आणि तुम्हाला काय हवं नको ते मला सांगा, मी तुम्हाला ते आणून देईन. नूतनचे बोलणे ऐकून आई बाबा एकमेकांकडे आश्चर्याने पाहतच होते. इतक्यात पंकज पेपर घेऊन रूममध्ये आला. बाबा, हा घ्या पेपर, वाचा, म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही. आता रोज पेपर येत राहील आणि आता तुम्हाला एकाच रूममध्ये बसण्याची गरज नाही. तुम्हाला हवं तेव्हा घरात तुम्ही कुठेही जाऊ शकता, बसू शकता, कधीही बाहेर फिरायला देखील जाऊ शकता. यापुढे तुम्हाला कोणतेच बंधन घातले जाणार नाही. मुलगा व सुनेमध्ये एकाच दिवसात झालेला इतका आश्चर्यकारक बदल पाहून बाबा विचार करू लागले की ही दुनिया किती मतलबी आहे. जोपर्यंत आपल्याकडे काही नाही व आपण जोपर्यंत सहन करत राहतो, तोपर्यंत सर्व आपल्यावर अन्यायच करत राहतात, आपल्याला किंमत देत नाहीत. पण जेव्हा आपण आपल्या स्वतःसाठी आवाज उठवतो, अन्याय सहन करत नाही, तेव्हा मात्र समोरील व्यक्तीला शहाणपण येतं. मुलगा व सुनेमध्ये हळूहळू बराच चांगला बदल झाला होता. संपत्ती वडील दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर करतील या भीतीने ते आता आई वडिलांसोबत चांगले वागत होते. आई वडिलांना सुद्धा आता आपले उर्वरित आयुष्य आरामात आनंदात
त्यांनी जगण्यास सुरुवात केली, कारण त्यांच्यावर आता कोणतीही बंधने नव्हती. मुलगा व सून आता त्यांच्याशी आदराने वागत होते. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था देखील चांगली ते करायचे. खरं तर आईवडिलांच्या पश्चात सर्व संपत्ती मुलाच्याच नावावर होत असते. पण आईवडिलांचे वय होत आल्यावर मुले त्यांच्याशी चांगला व्यवहार करत नाहीत. म्हणूनच आईवडिलांनी आपली संपत्ती, घर आपल्याच नावावर ठेवावे. म्हणजे मग पुढे जाऊन कधी मुले विचित्र वागायला लागली की, म्हणजे जे पंकजच्या वडिलांनी केलं तेच करावं. म्हणजे मग संपत्तीच्या भीतीपोटी का असेना, पण मुले आईवडिलांचा चांगला सांभाळ करतील, त्यांना योग्य मान सन्मान देखील देतील. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.